जाहीर केला. जयंत पाटील ही ती सगळे हे ते पक्षभेद विसरून सगळ्या पक्षांनी सांगितले की बाबा आमचा ह्याला विरोध आहे. तिथनं पुन्हा कामेरीत मोठी सभा झाली आणि त्या कामेरीच्या सभेत त्या माडा आहे थोडा वेळ तुम्हाला व्हॉट्सअपवर दाखवतो सगळ्यांना. कामेरीच्या सभेमध्ये सुद्धा विरोध व्यक्त केला. आता तिकडच्या बातम्या जोपर्यंत तयार होत होत्या तोपर्यंत आमचे मित्र विजय लाळे कुठे गेले. आम्ही त्या ठिकाणी बसून चर्चा केली आहे. ही आपल्या सगळे भाग्यनगर चिखलहोळ ही नवीन बागायत झालेली माहुली पुन्हा इकडे घाणवड ह्या सगळ्या गावं आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांनी जो रस्ता नाकारलेला आहे पूर्वी तो डोंगरातनं जात होता त्याला काही कोण नाही म्हणत नव्हती. तिकडं पानूरगड ताडाजीवाडी डोंगरातनं जात होता तोपर्यंत आपल्याकडं सुद्धा काय त्याला थोडा विरोध होता अशी काय परिस्थिती नाही. पण त्यांनी जो नाकारलेला रस्ता आपल्या चांगल्या क्षेत्रातनं येतोय असं म्हटल्यानंतर त्याला विरोध करावे अशी भूमिका घेतली. मग आम्ही आपल्या हनुमंतवाडीचे बाप्पांचे चिरंजीव सुभाष पाटील किसनभाऊ जानकर संग्रामदादा ह्या सगळ्यांना म्हटलं आपण शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं किंवा हे आपला ह्याला विरोध आहे. आता तोपर्यंत आम्ही त्यांना काय संपर्क साधत होतो कुंभारगाव ही कोण जागे होतेत का तोपर्यंत कुंडलन गोगावनं त्यापेक्षा मोठा विरोध करायचं अशा पद्धतीनं ठरवलं. परवाच्या दिवशी त्या गोगावच्या बाबासाहेब पाटील मंगल कार्यालयामध्ये राजू शेट्टी रविराज साबळे दीपक लाड ह्या लोकांनी एक मोठा विरोधाचा मेळावा घेतला. इस्लामपूर भागात तर मोठे मोठे मेळावे झालेले आहेत आणि हळूहळू तिथल्या प्रत्येक गावातला शेतकरी आंदोलनाची भूमिका घ्यायला लागलाय. आम्ही एक बातमी दिलेलं निवेदन दिल्यानंतर मग भाळवणीच्या शेतकऱ्यांनी आपल्या संपर्क साधला. त्यांनी एक जवळजवळ 100-150 सह्याचं निवेदन घेतलं. आम्हाला बरोबर घेऊन आम्ही ते निवेदन तहसीलदारला दिलं. तुमच्या गावातल्या लोकांचा काय संपर्क झाला ते म्हणले आम्ही पण तहसीलदारला प्रांताला एक निवेदन दिलंय आणि आपण मग एकत्रितपणानं ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करूया अशा पद्धतीची भूमिका आहे. आता रस्ता होण्याला कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही. बाबा कोण आता इथं सांगल बसलेली काय 4 माणसं बसते ती आणि सांगते ती की मग रस्ता होतोय विकास होणार आहे आणि मग विकासाला तुम्ही विरोध का करताय अशा पद्धतीची भूमिका आहे. तर आमची भूमिका त्यातली अशी आहे की आता हे रस्ता झाला ह्या रस्त्याला काय कोणी विरोध केला का. एक 10 फूट 15 फूट अलीकडं आलं पलीकडं आलं हा रस्ता झाला. तिकडं गुहागर विजापूर म्हणजे खानापुराकडनं कराडकडे जाणारा रस्ता कॉन्क्रीटचा केला 10-15 फूट. लेंगऱ्याकडनं रस्ता रुंद केला. आपल्या तालुक्याला रस्त्याची गरज किती आहे आणि रस्ते किती व्हायला लागले. लेंगरे बुडापासून तो कॉन्क्रीटचा रस्ता चाललाय तो 10 फूट 20 फूट पलीकडनं बाहेर निघाला रस्ता. पाऱ्याकडनं रस्ता येतो त्या बी रस्त्याचं कॉन्क्रीटकरण. इकडं आलसनचा रस्ता पुन्हा रुंद झाला. इकडं निवरीचा रस्ता रुंद झाला. सगळी कवटे मंकाळ इकडची सगळी माणसं त्या रस्त्यानं रहमतपूर मार्गे जायला लागली. आता हे मायनी विटा अशा रस्त्याचं पुन्हा रुंदीकरण चाललंय. त्याच्यात कुणाची 10-20 फूट काय जमीन जाते तिथं काय कोण उभा राहून म्हणला नाही की माझा ह्या गोष्टीला विरोध आहे. रस्ता होतोय त्यावर रस्त्याला आपण पाठिंबा देत गेलो. आता नसलेला रस्ता आणि दुसऱ्यानं नाकारलेला रस्ता तुम्ही आणून आमच्या उरावर घालायला लागलाय. ही गोष्टीला आपण विरोध करायची ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट हा द्रुतगती मार्ग होणार आहे एक्सप्रेस वे म्हणायचं याला. आता एक्सप्रेस वेची कल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर पहिला एक्सप्रेस वे 1997 साली पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे झाला. आता पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे होऊन 30 वर्ष आता पूर्ण झाली. त्या 30 वर्षात त्या रस्त्याच्या कडेला एकाही माणसाला चहाची टपरी पानाचा गाडा नुसतं ती चिरमुरू मुरमुरू विकायला सुद्धा परवानगी नाही. तुम्ही मुंबईला जाताना अनेक वेळा बघितलंय ते अशी गाडी आपली फास्ट जाते एसटी फास्ट जाते. आणि एक्सप्रेस वेचं दुसरी तरतूद अशी आहे की त्यावर बैलगाडी ट्रॅक्टर मोटरसायकल ही पायानं चालत जायचं आहे. असल्या कुठल्याही गोष्टी करता येत नाहीत. उगं जनावर घेऊन पलीकडे निघालाय असं नाही होणार. त्याला 4 ठिकाणी जिथं जिथं चढायला मार्ग आहेत तेवढ्या मार्गानं वर जायचं आणि तिथनं चढताना तरी टोल भरायचा नाहीतर उतरताना तरी टोल भरायचा. म्हणजे नुसतं तुम्ही इथं समजा इथं कुठंतरी ह्या रस्त्याला क्रॉसिंगला एखादा टोल नाका केला इथनं चढला आणि निवरीजवळ उतरला तरी तुम्हाला एक टोल भरायला लागणार. अशा पद्धतीची तरतूद ही एक्सप्रेस वेची आहे. त्या रस्त्याच्या कडेला 10 फुटाचं पूर्ण आता दुसरा एक्सप्रेस वे त्यांनी बांधलाय नागपूर ते मुंबई